काय लोकांना वाटेल की मी घर फोडलं म्हणून. वेडी आहेस का? असं काही वाटत नाही कुणाला. अहो पण नाही वाटणार असं काही. अहो दादा तुम्ही कशा पायी आणला? त्याला काय झालं? अगं आई आणत होती, मी थोडे तिचे कष्ट वाचवले. अरे श्री, मी येतच होते खाली. जान्हवी काय फरक पडतो? कित्येकदा तू नाही का माझ्या हातात चहा आणून देत? आज मी दिला, काय बिघडलं? बरं तुम्ही दोघं बसा निवांत चहा घेत, मी निघते. चहा तुम्हा दोघींसाठी आणलाय. काय? माझ्यासाठी कशाला आणला? अरे रोहण्याला कळलं ना होता तर जीव गेलो माझा तो. आज दिवसभर काही घशाखाली उतरायचं नाही. तुम्ही आणि माझ्यासाठी चहा. काय बाई, काय सांगावं तुम्ही त्यांना. ए बाई, तुम्ही तुमचं बघून घ्या बरं का, मी पडणार नाही त्यात. ए दादा म्हणतेस ना तुम्हाला? हो मग असं. मग भावानं बहिणीसाठी थोडे कष्ट घेतले तर कुठे बिघडलं? तसं नाही हो. तू मला 2 वेळा आणून दे चहा बस. या. ए थँक्यू. मला ना भाव नायच आहे. याला पण बहीण नाहीच आहे. म्हणजे नाहीये. दादा ह्या भाऊबीजेला ओवाळू का मी तुम्हाला? नाही म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर. माझी लई इच्छा होती मला एक मोठा भाव असावा म्हणून. बारकी होते ना तेव्हा मम्मीला सारखी म्हणायचे मला मोठा भाऊ आणखी. हसायचे दोघं माझ्याकडे बघून. आमच्या चाळीत एक दिन्या म्हणून होता, दिनेश नाव त्याचं. त्याला बांधायचे मी राखी. पण जेव्हा त्यानं बायकोवर हात उगारला मला बाई लय राग आला त्याचा. असं दुसऱ्याच्या पोरीला घरात आणायचं आणि उठसूट मारत बसायचं हे काय आपल्याला बाई पटत नाही. माझं बाई लय मोठं भांडण झालं त्याच्या संगत. मग काय आम्ही दोघांनी एकमेकांचं नावच टाकलं. म्हणलं गेला सोडत. आता नाही राखी बांधत मी त्याला. म्हणले पहिले बायकोशी नीट व्हा मग बघीन राखी बांधायचं का नाही. पण आता 2 वर्ष झाली अजून बी कोणाला राखी बांधलेली नाही. नाही म्हणजे चाळीतली पकडते मी. लहान पोरं असतात त्यांना बांधते मी राखी. घाबरून बाई बांधून घेतात माझ्याकडनं. पण मला मोठा भाऊ पाहिजे. म्हणजे रोहणे आणि ताईचं कसं आहे, किती जीव आहे दोघांचं एकमेकांवरती. पान बी हालत नाही एकमेकांशिवाय. अगदी तसंच चालेल ना दादा तुम्हाला? हो काही हरकत नाही. हे लय भारी झालं. पण दादा मी तुम्हाला भैया म्हणलेलं चालेल ना? भैया. अगं भैया काय, दादा म्हणतेस ते ठीक आहे की. नाही म्हणजे ताई दादा काय मी समद्याच मोठ्या बाप्या माणसानं म्हणते हो. पण भैया मी फक्त त्यालाच म्हणते ज्याला मी माझा भाऊ मानते. अच्छा म्हणजे ते दादा काय उगाच होतं का? तसं नाही, पण आता नावाने कसं हाक मारायचं आणि जर बी कसं म्हणणार म्हणून आपलं दादा. पण आता मनानं भाव मानलाय ना मग भैयाच म्हणणार. तस दिन्याला बी भैयाच म्हणायचे. पण
पण माझ्या राखीची काय लाजच ठेवली नाही त्या मुर्द्यानं. ए सुनीता, सॉरी सॉरी सॉरी. हसताय काय भैया? काय नाही बहिणाबाई. बहिणाबाई? हा अगं मी सुद्धा माझ्या बहिणीला बहिणाबाई असं म्हणतो. तू कसं तुझ्या भावाला भैया म्हणतेस तसं. चालेल चालेल. चालेल ना. बरं घ्या घ्या चहा घ्या आता बहिणाबाई. हो मला बी आज लवकर निघायचं होतं. और रोहण्यासोबत जायचंय ना. हा सावकाश. सावकाश हळू. निघू मी? हा, हे इथे ठेवा. चला येते. हा ए सावकाश जा. हो हो हो. काय मग भैया? ए जान्हवी कम ऑन प्लीज. हे पण भैयाची मजा आहे आता दिवाळी. बहिणाबाई आहेत ओवाळायला. ते पण गोड आहे ना मुलगी. मला आवडली हं, माझी बहिणाबाई. भैया. काय मग बहिणाबाई? असू दे त्यांच्यात तसंच म्हणतात. त्यांच्यात वगैरे काही नाही, गमतीनं म्हणाले असतील तुला. अय गमतीने नाही हा, मला सिरियसली बोललेत भैया. भैया मला भैया आवडतं. आमच्या इकडे तसंच म्हणतात. तू मराठीच आहेस ना नक्की? म्हणून काय झालं? आमच्याकडे मोठ्या भावांना भैयाच म्हणतात. हो पण आता तू तुमच्याकडे नाहीयेस ना, आता तू इथे आहेस की नाही? तुला काही प्रॉब्लेम आहे का मी बोलले तर? बरं बाबा, तुला काय म्हणायचं ते म्हण. ओके चला निघूया आता. रोन्या हं? घर बघायला जायलाच पाहिजे काय? मी जातोय बघायला. तुला नसेल यायचं तर नको येऊस, तू ऑफिसला जा. अरे नाही तसं नाही, म्हणजे लोकांना उगाच वाटेल की म्या घर फोडलं. लोकांनी बघितलंय त्यांना जे बघायचं होतं. कोणी काही म्हणणार नाही, आणि म्हणायचं असेल तर म्हणून दे ना त्यांना. तुला जेव्हा आई घराच्या बाहेर काढत होती तेव्हा ते लोक आले होते का आईला समजवायला? आले होते? पण हे बघ सुनीता, उगाच पुष्पटा काढू नकोस. हे बघ बाबांचं आणि माझं ठरलंय. नाही काम कर, तू ऑफिसला जा, मी घर बघून येतो. मला आवडलं तर तुम्हा दोघांना दाखव. तशी सवय आहेच मला. म्हणजे ती आता तुला भैया म्हणणार आहे? अरे काय भाषा आहे का भैया? काय हो ना, कसं वाटतं ऐकायला भैया? हे पण लागवी आहे पोर. हो खरंच खरंच लागवी आहे. हो सकाळी उठली माझ्या मदतीला. देवाधर्मातही रस आहे तिला. माझ्या बरोबर पूजेला बसली होती. खरंच मुलगी चांगली आहे. हो म्हणजे तिची भाषा थोडी वेगळी आहे. पण अगं श्रीला बहीण मिळाली हे काय कमी आहे? हो हे खरं आहे हं. नाहीतर बिचारा राखी पौर्णिमेला भाऊबीजेला एवढीच तोंड करून बसलेला असतो. पण भैया कशाला, दादा म्हणू दे की, हो की नाही? ऍक्च्युली त्यांच्याकडे ना भावाला भैया म्हणतात. पण कुठली भाषा ही काय आहे? आता ती त्या वातावरणात वाढली, तर तिचा काय दोष? हो पण आपण तिची भाषा सुधारली पाहिजे ना. ए बघ, तिला सुधारावं वाटलं तर ती सुधारेल. आपण तिला उगाच सुधारायला जायचं नाहीये. आपल्याकडे तर दर काही किलोमीटर्स नंतर मराठी वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते. आणि आपण जर तिची भाषा सुधारायला गेलो ना तर मग कदाचित तिला तिच्या भाषेबद्दल न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. आणि मुळात
जे येत नाही त्याच्यावर बोट ठेवण्यापेक्षा ना जे येतंय त्याची कदर करावी. त्यानं माणसं जोडली जातात, हो ना? ए ए बेबी आत्या, मी काही तुला टोमणा मारत नाहीये. मी सुनीतावरनं बोलतोय. आता प्लीज ह्याच्यावरनं माझ्यावर चिडू नकोस हा. अरे मला काय वेळ लागलाय का कुठल्याही गोष्टीवर चिडायला? अगं आम्हाला भीती वाटते आता काय होईल. कांताने कानमंत्र दिला वाटतं तुला. श्री श्री पुरे हसत खेळत चाललं ना तोपर्यंत थांबा. माझा मुद्दा हा आहे की आपण तिला सुधारायला जायचं नाही. या घरातून जाताना तिनं आनंद न्यावा, न्यूनगंड नाही. हो असं नको व्हायला. हल्लीच्या या मुलींना ना रंगाचा, उंचीचा, जाडेपणाचा न्यूनगंड असतोच. माझ्या पार्लर मध्ये येतात ना मुली, हं. सगळ्यांना मिस वर्ल्ड व्हायचं असतं. म्हणजे सुंदर असलेल्या मुलींनाही वाटत नाही की त्या सुंदर आहेत असं. प्रत्येकीला मॉडेल सारखी फिगर हवी असते आणि नटी सारखी त्वचा हवी असते. मला इतका राग येतो ना. देवाने जे दिलंय ते बघ की जरा. काय करायचंय मॉडेल सारखं आणि नटी सारखं बनून? पण हल्लीच्या तरुण मुलींचा ना हा प्रॉब्लेमच आहे. पण आपल्या जान्हवीला असं काही वाटत नाही. हे किती छान आहे. आपल्या श्रीने शोधलाच आहे तसा हिरा. आता जान्हवी छान आहे तर ह्याला काय क्रेडिट देतेस? बरं बरं बरं, जरा विषय भरकटतोय. आपण सुनीता विषयी बोलतोय ना? मलाही तेच म्हणायचं होतं. म्हणजे तिच्या भाषेचं काही नाही, फक्त तिने भैया म्हणू नये, दादा म्हणावं एवढंच. पण मोठी आई, आता तिच्यासाठी दादा म्हणजे असं आदराचं संबोधन आणि भैया म्हणजे मनाचं नातं आहे. तर मग काय करायचं? आणि मुळात शब्दांपेक्षा ना भावना महत्वाच्या असतात. आणि सध्या ना त्यापेक्षा महत्वाची वेळ आहे. आपल्याला निघायचं, उशीर झाला. चला निघूया. ओके ओके हा श्री भैया. बेबी बुवा निकल राहा. अरे ऐका, पण सुनीता समोर असं काही म्हणू नका प्लीज. चला. हो, हो. अच्छा संपवले नाहीच पोहे. बाय. पांडुरंगा, काही नाही हो, म्हटलं दिवाळीची जरा देवघराची तरी साफसफाई करावी. आज ना काही फराळाचे पदार्थ वगैरे आणायला जाईन म्हणते मी बाजारात. काशकंदील वगैरे पण इतके काही महाग झालेले आहेत ना, कुठली काही गोष्ट घ्यावी की न घ्यावी तेच कळत नाही बाई. काय आकाश कंदील वगैरे तुम्ही दोघं मिळून काही करणार आहात का? हे तर आपला बाजारातूनच आणायला लागेल, महाग का असे ना काय. तरी रोज साफ करता. चहा घेताय ना? चहा घ्याल ना?
अहो तुमच्याशी बोलतेय मी. ऐकू येत आहे ना तुम्हाला? ऐकू येत आहे पण बोलायची इच्छा नाहीये माझी. तर असं म्हणून कसं चालेल? काय कुठे बाहेर गेला होता काय? हो सांगा ना, कुठे बाहेर गेला होतात का? बघितलं असशीलच ना तू. पिशवीत पैसे आहेत ते. छे बाई, मी कशाला बघू? आणि मला काय करायचंय? आणि बघितलं असतं तर विचारलं असतं का मी तुम्हाला? मी आपली तिकडे देवघर साफ करत होते आणि मला तुमच्या हातात ती पिशवी आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. एवढे पैसे कशाला आणले? एवढे म्हणजे? बंडल आहे ना 500चं. हम्म. म्हणजे असं वाटतंय ना, त्या पिशवीकडे बघूनच वाटतंय पैसे आहेत त्याच्यात काहीतरी. या पिशवीकडे बघून तुला असं वाटलं की यामध्ये 500च्या नोटा आहेत? हम्म? कुणाला बनवतेस काला? अगं किती वर्ष ओळखतोय मी तुला. जाऊ दे ना, पण आता मी काय म्हणते, हे एवढे पैसे कशाला काढलेत तुम्ही? ते तुला सांगण्याची गरज वाटत नाहीये मला. अहो असं काय बोलताय तुम्ही? तू मला तोंड उघडायला लावू नकोस. मला तुझ्याशी चांगलं बोलता येईल असं वाटतच नाहीये. आणि तुझ्या पातळीला उतरून बोलणं हे माझे संस्कार नाही. त्यामुळे तू माझ्या वाट्याला जाऊच नकोस. त्यातच भलं आहे तुझं. तुम्ही हे एवढे पैसे घेऊन अहो कुठे बाहेर पडताय तुम्ही? आता बाहेरच पडायचंय आम्हाला. काय मग दिवाळीचं काय शॉपिंग अगं करायचंय ना. काय घेणार आहेस? ड्रेस की साडी? ठरवलंच नाही अजून. मी तर दोन्ही घेणार आहे. माझं असं शॉपिंग वगैरे एवढं काही नसतं ग. हे माहितीये ग मला. बरं ऐक, यावेळी आमच्या घरी दिवाळीला फराळाला यायचंय तुला, कळलं ना? हो हो. काय म्हणजे तू मला आमंत्रण देतेस का धमकी देतेस? सांगून ठेवते आधी, नाहीतर मग ऐन वेळेला कारण सांगशील. नाही सांगणार, येणार आहे. बरं तू सुद्धा आमच्याकडे फराळाला ये. हा मी तर काय नेहमीच येते. आधी माहेरी यायचे, आता सासरी येईन. बरं मनीषला पण सांगशील का? त्याच्या आईला पण निरोप द्यायचा आहे खरा मला. जान्हवी प्लीज आम्हाला दोघींना एकत्र बोलवू नकोस हा फराळाला. का? घरी पण तेच, बाहेर पण तेच. त्या मला बाळावरनं 4 टोमणे मारणार, मग मी चिडणार, मग मी त्यांना बोलणार. नको नको, त्यापेक्षा त्या जिथे जातील ना तिथे मी जायचंच नाही असं ठरवलंय. जे काय टोमणे मारायचे ते 4 भिंतीत मारा. बरं ठीक आहे. ए सुनीता कशी आहे ग? बरी आहे. बिचारी. कसं ना? पण खूप धीराने घेतल्या तिने. स्ट्रॉंग आहे ती मुलगी खूप. पिंटे आणि ती लवकरात लवकर एकत्र यावेत म्हणजे झालं. तेच प्रयत्न चाललेत. काय चाललंय काय यांचं? बँकेतनं पैसे आणलेत त्यांनी काढून. एफडी बिफडी मोडली की काय? आणि एवढ्या पैशांची गरज काय म्हणते मी? हे मूर्खा, तुझ्याशी बोलते मी. काय झालंय काय रे? दोघही नुसते चेहरे पाडून बसलात सणासुदीचे. काय झालंय काय म्हणते मी?
काय धाड भरली की काय तुम्हाला? अरे 9 महिने पोटात वाढवलंय तुला, कळलं ना? आई आता ह्या सगळ्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. झाला आत्ताचा सगळा स्वयंपाक झाला, आईचं सूप सुद्धा झालं. तू आतापासून कशाला चिरत बसली आहेस? बघ, ह्या अजून आल्या नाहीत. अहो दिवाळीची गर्दी असणार आज आई. अगं पण या तर मॉल मध्ये गेल्यात ना. आई आजकाल मॉल मध्ये ना जास्त गर्दी असते. बरं उशीर खूप झालाय, तू जेवून घेतेस का मग? नाही मला भूक नाही लागली आहे, पण मला भूक लागली की मी नक्की जेवेन. श्री सुद्धा अजून आला नाही आज, का बरं? अरे हो तुम्हाला सांगायला विसरले, त्याला ना उशीर होणार आहे, पण तो येईल, तुम्ही नका काळजी करू. बरं पण जेवायला घरी येणार आहे ना? हो हो. सुनीता आज तिच्या आईबाबांकडेच राहणार आहे. हो बेबीला फोन आला होता तिचा. हो का? अगं आपल्या घरातली पद्धत एका दिवसात शिकली बघ ती. हुशार आहे मुलगी, छान करेल पिंट्याचा संसार. सुरू झाला तर करेल ना बिचारी.